मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली। तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। जरांगेंच्या मागण्यांबाबत उपसमितीने ठाम भूमिका घ्यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। उपसमितीने जरांगेंची भेट घेऊन 2 दिवसात निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विखे आणि महाजन बैठकीसाठी शासकीय गाडीतून आले आणि खासगी गाडीने गेले। गुप्त बैठकीमुळे येताना शासकीय वाहनातून मात्र जाताना खासगी वाहनातून गेले, त्यामुळे चर्चांना उधाण आले। या बैठकीत नेमक्या काय घडामोडी घडल्यात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे असे आदेश दिलेले आहेत। विखे पाटील आणि महाजन बैठकीसाठी शासकीय गाडीतून आले, मात्र जाताना ते खासगी गाडीतून गेले। गुप्त बैठकीमुळे आता नेमका आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात, कुठला निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे आपण पाहतोय की जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत, आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे। तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास या बैठकीमध्ये 1 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। नंदकिशोर, आपण पाहतोय महत्त्वाचं खरं तर एकीकडे जरांगे पाटील आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत, मात्र उपसमितीने जरांगेंची भेट सुद्धा घेतली। त्यानंतर या तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली आहे, बरीच चर्चा सुद्धा झाली आहे। या बैठकीबाबतची काय अधिकची माहिती आहे? बैठकीतून काही मार्ग निघण्याची शक्यता आहे का? नक्कीच काल जर पाहायला गेलं तर रात्री उशिरा जी आहे ती बैठक झालेली आपल्याला पाहायला मिळते। गिरीश महाजनने विखे पाटील हे खरं तर या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेले होते। जाताना जर पाहायला गेलं तर ते आपल्या गाडीतून गेलेले होते, मात्र जे बाहेर पडताना वर्षावरून बाहेर पडताना ते एका खासगी गाडीतून गेल्यामुळे कुठेतरी गुप्त बैठक झाल्याची जी बातमी आहे ती समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 1 तास ही तिघांमध्ये चर्चा सुरू होती। आपण काल बघितलं होतं की उपसमितीची बैठक सुद्धा झालेली होती, त्यानंतर जरांगीची भेट झालेली होती, मात्र तोडगा नेमका कसा काढायचा हे खरं तर स्पष्ट होत नव्हतं। त्यामुळे एकंदरीत वेगवेगळे जे निर्देश आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। जी उपसमिती आहे त्यांनी एक ठाम भूमिका घ्यावी अशा पद्धतीचे जे सूचना आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि लवकरात लवकर जरांगे पाटलांची पुन्हा एकदा भेट घेऊन त्यावरती तोडगा काढण्याचे निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे जरांगे पाटलांचा आजचा आंदोलनाचा 3रा दिवस आहे। पाहायला गेलं तर आज किंवा उद्या त्यांची प्रकृती खालावेल असं डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं आहे। त्यामुळे एकंदरीत सरकार याचा कितीपत गांभीर्यानं विचार करतंय किंवा येणाऱ्या काळात जरांगेंच्या मागण्या पूर्ण होत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्या अगोदर जर पाहिलं तर गुप्त बैठका ज्या आहेत त्या सध्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सरकार सुद्धा आता अलर्ट मोडवरती आलेलं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच नंदकिशोर, आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।